हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञाता आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो थर्ड चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर या चॅप्टरचा जो थर्ड पार्ट आहे, पार्ट 3 जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत. याआधी पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे तो झालेला आहे. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल आणि ऑफकोर्स प्लेलिस्टमध्ये सुद्धा मिळेल. तर तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या थर्ड पार्टला. फर्स्ट पार्टमध्ये आपण फोर्स म्हणजे काय किंवा कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, बॅलन्स फोर्स जे आहे ते पाहिलं होतं, अनबॅलन्स फोर्स पाहिलं होतं आपण फर्स्ट पार्टमध्ये. त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण इनर्टिया काय ते पाहिलं होतं, प्रेशर दाब याच्याबद्दल पाहिलं होतं, राईट. त्याच्यानंतर युनिट ऑफ प्रेशर, प्रेशर ऑन सॉलिड्स, हे सगळे टर्म्स जे आहेत, प्रेशर ऑफ लिक्विड, हे सगळे टर्म्स आपण सेकंड पार्टमध्ये कवर केले होते. गॅस प्रेशर झालं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर झालं. ओके, तर आज आपण पाहणार आहोत बॉयंट फोर्स. ओके, म्हणजेच प्लावक बल. ठीक आहे. नाव सी, टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाइटली. नाव प्लेस इट इन वॉटर अँड सी इट विल फ्लोट ऑन वॉटर. ट्राय अँड पुश इट into the water. Even when pushed, it continues to float. This experiment can also be done with a plastic hollow ball. ओके, दॅट इज 3.10 जी आपली आकृती आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे दाखवलं त्या प्रकारे ती बॉटल जी आहे ती पाण्याच्यावर तरंगत राहील. ओके, त्यांनी काय सांगितलं, इथे प्लास्टिकची एक रिकामी बाटली आपल्याला घ्यायची. ती बाटली घेऊन तिचं झाकण जे आहे ते आपल्याला घट्ट बसवायचं आणि आता ही बाटली जी आहे ती पाण्यात टाकून काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, रिकामी बॉटल घ्यायच्या, भरलेली नाही. ती तरंगत राहील. बाटली पाण्यात ढकलून सुद्धा ती खाली जाते का ते पहा, तर ती खाली जाणार नाही, ती वरच पाण्यावर तरंगत राहते. ठीक आहे. प्लास्टिकचा पोकळ असा चेंडू घ्या, बॉल घ्या, जसं इमेजमध्ये दाखवलं बघा 3.1मध्ये. तर त्याप्रमाणे चेंडू घ्या आणि तो चेंडू घेऊन सुद्धा सेम एक्सपेरिमेंट जे आहे, सेम कृती जी आहे ती करून बघा. सेम असंच होईल, तो चेंडूसुद्धा पाण्याच्यावर तरंगत राहील. ठीक आहे. नाव फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कपॅसिटी अँड क्लोज द लिड. आता ती जी प्लास्टिकची बॉटल आहे, रिकामी बॉटल, तिला पूर्ण भरा पाण्याने आणि आत्ता ती घट्ट झाकण जे आहे ते घट्ट बंद करा आणि मग पाण्यात सोडा. अँड रिलीज इन वॉटर, ती पाण्यात सोडा. द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर. वाय डज दिस हॅपन. आता काय होईल, ती बॉटल जी आहे ती पाण्याच्या वर तरंगणार नाही, ती पाण्याच्या खाली जाईल. ओके, तर असं का होईल. ओके, द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. On the contrary, the bottle full of water floats inside water but does not go to the bottom. ठीक आहे, म्हणजे काय, तर प्लास्टिकची रिकामी बाटली जर आपण घेतली किंवा तो चेंडूचं उदाहरण घ्या, तो पाण्याच्या वर जो आहे तो तरंगत राहतो. ओके, याच्या उलट पाण्याने पूर्ण भरलेली जी बॉटल असते ती पाण्याच्या आत तरंगते, पण ती पूर्णपणे पाण्यात बुडत नाही. ठीक आहे. The weight of the empty bottle is negligible as compared with the weight of the water inside. Such a bottle with water neither floats nor the surface, nor does it go to the bottom. And this means the force due to gravity acting downwards, that is Fg, must have been balanced by an opposing force in the upward direction, that is Fb. On the bottle filled with water, this force must have originated from the water surrounding the bottle. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. ओके, आता buoyant force म्हणजे काय, तर आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकामी बाटलीचे वजन जे आहे ते कसं आहे, ते 0 आहे. ओके, आणि अशी बाटली पाण्यात बुडत नाही, ती पाण्याच्या वरही येत नाही. याचा अर्थ काय, तर पाणी भरलेल्या बाटलीवर खालच्या दिशेने प्रयुक्त असं गुरुत्वीय बल. ओके, आणि त्याविरुद्ध
वरच्या दिशेने प्रयुक्त अशा बलाने ती संतुलित झाले असेल. ठीक आहे. आणि हे बल जे आहे ते बाटलीच्या सभोवतालच्या पाण्यातून उद्भवणारे बल असणार आहे. पाण्यात किंवा इतर कोणतंही लिक्विड घ्या किंवा वायू असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने जर आपण बल प्रयुक्त केलं तर त्याला प्लावक बल म्हणजेच बॉयंट फोर्स असं म्हटलेलं आहे, म्हणजेच FB. ओके. Then use your brain power while pulling a bucket from a well. The bucket full of water immersed fully in water appears to weight less than when it has been pulled out of water. Why? आता त्यांनी काय विचारलं तर विहिरीतून जेव्हा आपण पाणी काढतो दोरीने, तर दोराला बांधलेली जी बादली आहे ती पाण्यात पूर्ण बुडलेली असताना जितकी हलकी वाटते त्यापेक्षा ती पाण्यातून बाहेर काढताना जड का वाटते. ठीक आहे. मग याच्यात बॉयंट फोर्स जो आहे तो कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो. ओके. त्याच्यानंतर टेक अ पीस ऑफ थिन ॲल्युमिनियम शीट अँड डीप इट इन वॉटर इन अ बकेट. व्हॉट डू यू ऑब्झर्व? नाव शेप द स्मॉल पीस ऑफ ॲल्युमिनियम इंटू अ स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इट फ्लोट्स, इजंट इट? आता त्याने ॲल्युमिनियमचा एक लहान पातळ असा पत्रा घ्यायला सांगितला आहे. एका बादलीत पाणी घेऊन हलकेच तो बुडवायचा आहे. काय आढळतं ते पाहायचं आहे आणि त्याच पत्र्याला वाकवून लहानशी अशी बोट तयार करा आणि ती पाण्यावर सोडा. बोट तरंगते का? तर हो, तरंगते. ठीक आहे. ही कृती करून पहा. त्याच्यानंतर ॲन आयर्न नेल सिंक्स इन वॉटर बट वाय डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोट ऑन इट? When an object is deep in a liquid, a buoyant force acts on it and hence it appears that the weight of the object is reduced. Okay. म्हणजे आयर्न नेल म्हणजे लोखंडाचा खिळा जो आहे तो जर आपण पाण्यात टाकला तर काय होतं, तो पाण्यात बुडतो. पण जर आपण त्याच्याऐवजी स्टीलचं जे जहाज आपण मगाशी केलं तर ते जहाज का तरंगते पाण्यावर? ठीक आहे. किंवा द्रवात बुडवलेल्या वस्तूवर बॉयंट फोर्स जो आहे तो प्रयुक्त होत असल्याने वस्तूचे वजन जे आहे ते कमी झाल्याचे आपल्याला जाणवते. ओके. देन इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर देन इन फ्रेश वॉटर. This is because the density of seawater is higher than the density of fresh water due to salts dissolved in seawater. In this book, you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir in 2 spoons of salt in the water. In salty water, the buoyant force exceeds the gravitational force. What is understood from this example? Buoyant force depends on 2 factors. ओके. आता इथे काय त्यांनी सांगितलं तर की जे गोडं पाणी आहे त्या गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे जे आहे ते सोपं जातं. याचं मेन कारण काय आहे तर समुद्राच्या पाण्याची जी घनता आहे ती साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा कशी आहे, जास्त आहे. कारण त्याच्यात क्षार विरघळलेले असतात, सॉल्टी असतं ते. आणि ह्या पुस्तकात तुम्ही पेल्यामध्ये पाणी भरून त्यात लिंबू सोडल्यास ते बुडते, पण पाण्यात 2 चमचे मीठ टाकून ढवळल्यास त्यात मात्र लिंबू तरंगत असते, हे अभ्यासले आहे. ठीक आहे. याचाच अर्थ पाण्याची घनता जी आहे ती मिठाने वाढते. ओके. येथे प्लावक बल जे ते गुरुत्वीय बलापेक्षा जास्त होते आणि या उदाहरणावरून आपल्याला काय दिसून येतं ते तुम्हाला पाहायचं आहे. आता बॉयंट बल जे आहे, प्लावक बल जे आहे ते 2 गोष्टींवर अवलंबून असतं. फर्स्ट, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, वस्तूचं ते आकारमान, म्हणजेच द बॉयंट फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. म्हणजे द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान हे जास्त असल्यास जे बॉयंट फोर्स असतो, बॉयंट फोर्स जो आहे तो जास्त असतो. ठीक आहे. आणि सेकंड वन, डेन्सिटी ऑफ लिक्विड, म्हणजे त्या द्रवाची घनता. ओके. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बॉयन्सी. म्हणजे जितकी जास्त घनता असेल तितके जास्त प्लावक बल हे असते. ठीक आहे. बॉयंट फोर्स हे जास्त असते. देन डिड यू नो how is it decided that an object left in liquid will get sink in the liquid?
will float on the surface or will float inside the liquid. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आहे की एखादी वस्तू पाण्यात टाकल्यास ती वस्तू त्या पाण्यात बुडेल किंवा वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल, हे कसे ठरते? तर बघा, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बॉयंट फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. जेव्हा बॉयंट फोर्स जे आहे ते वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असते तेव्हा ती वस्तू कशी होते? तरंगते. ओके. द ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बॉयंट फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. म्हणजे बॉयंट फोर्स जे आहे ते वस्तूच्या वजनापेक्षा कमी असले तर वस्तू काय होते? बुडते. देन थर्ड बघा, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बॉयंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. विच फोर्सेस आर अनबॅलन्स इन द अबाव केसेस. म्हणजे जर बॉयंट फोर्स जे आहे ते वस्तूच्या वजना एवढे असले तर वस्तू जी आहे ती काय होते? ती त्या लिक्विडमध्ये तरंगत राहते. आणि वरील प्रकारात असंतुलित बले जी आहेत ती कोणती आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, आर्किमिडीजचे तत्व बघा. Take a long rubber band and cut it at one point. At one point, its ends tie a clean wash stone or a 50-gram weight, as shown in figure 3.11. ओके. आता आकृती 3.11 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक मोठा रबर बँड घेऊन तो एका बिंदूपाशी कापायचा आहे आणि त्याच्या एका टोकाला एक स्वच्छ धुतलेला लहानसा दगड किंवा 50 ग्रॅमचे वजन जे आहे ते आपल्याला बांधायला सांगितले. Now hold the other end of the rubber band and make a mark there. Keep the stone hanging in air and measure the length of the rubber band from the stone to mark made earlier. Now take water in a pot and hold the rubber band at such a height that the stone sinks in it. Again measure the length of the rubber band up to the mark. What is observed? Now this length is shorter than the earlier length. While dipping the stone in water, length of the stretched rubber gets slowly reduced and is minimum when it sinks completely. What could be the reason for a shorter length of the rubber band in water? आता रबर बँडचे दुसरे जे टोक आहे ते दुसरे टोक बोटाने पकडून तेथे पेनाने खून करा आणि दगड हवेत लटकता ठेवून वरील खुणेपासून ते लटकत्या दगडापर्यंत त्या रबर बँडची जी लांबी आहे ती मोजायची आणि एका पात्रात पाणी भरून दगड त्यात बुडेल अशा उंचीवर तो धरायचा आहे आणि आता पुन्हा त्या रबराची लांबी जी आहे ती आपल्याला मोजायची. काय दिसून येईल? ही लांबी जी आहे ती आधीपेक्षा कमी भरलेली आढळेल आणि पाण्यात दगड बुडविताना ताणलेला जो रबर आहे त्या रबराची लांबी हळूहळू कमी होते आणि तो पाण्यात पूर्ण बुडला की ती लांबी जी आहे ती कशी होते? रिड्यूस होते, म्हणजे सर्वात कमी होते. आणि लांबी पाण्यात कमी होण्याचे कारण काय आहे ते त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे. त्याच्यानंतर बघा, when the stone is sunk in water, a buoyant force acts on it in the upward direction. The weight of the stone acts downwards. Therefore, the force which acts on it in the downward direction is effectively reduced. म्हणजे पाण्यात दगड बुडाल्याने त्यावर वरील दिशेने जे buoyant फोर्स जे आहे ते प्रयुक्त होते आणि दगडाचे वजन खालील दिशेने प्रयुक्त असते, त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल जे आहे ते कमी होतं. ओके. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बॉयंट फोर्स? इज इट द सेम फॉर ऑल द लिक्विड्स? इज द बॉयंट फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट्स? द आन्सर टू दिस क्वेश्चन्स आर embodied in Archimedes' principle. This principle states that when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction, and this force is equal to the weight of the fluid displaced by the object. म्हणजेच काय तर जो buoyant फोर्स जो आहे तो buoyant फोर्सचे परिणाम जे आहेत ते किती असतात किंवा ते कोणत्याही द्रवाला सारखेच असतात का
किंवा सर्व वस्तूंवर जे प्लावक बल आहे, जे बियॉन्ड फोर्स आहे, ते सारख्याच परिणामाचे असते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती कुठे दिलेत आपल्याला? आर्किमिडीजच्या तत्वामध्ये दिलेत. ठीक आहे. आर्किमिडीजचं तत्व काय आहे? तर एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशांत म्हणजे पार्शियली म्हणजे हाफ किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल जे आहे ते कसं होतं? प्रयुक्त होतं आणि हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या त्या द्रावाच्या वजना इतके असते. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन इन द अर्लियर एक्सपेरिमेंट्स अकॉर्डिंग टू द आर्किमिडीज प्रिन्सिपल. ठीक आहे. आता इथे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आर्किमिडीजच्या तत्वानुसार मागील प्रयोगातील निरीक्षणाचे स्पष्टीकरण करायचं आहे. त्याच्यानंतर खाली बघा आर्किमिडीज हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा परिचय खाली आपल्याला दिला आहे. Archimedes was a Greek scientist and a mathematician with sharp intelligence. आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ होते आणि प्रखर बुद्धीचे असे गणिती तज्ज्ञ होते. He found out the value of pi by numerical calculations. आणि भौतिकशास्त्रात त्यांनी म्हणजे पायाचे जे मूल्य आहे त्यांनी आकडेमोड करून काढले होते. ओके. देन हिज नॉलेज ऑफ लेवर्स pulley wheels in physics was useful to the Greek army in fighting against the Roman army. He became famous due to his work in geometry and mechanics. When he entered the bath tube for taking bath, he discovered the above principle by observing the overflowing water. He came out in the same state shouting, "Eureka, Eureka," means I found it. ओके. आणि भौतिकशास्त्रात तर्फा किंवा कप्पी चाके यासंबंधीचे त्यांचे ज्ञान जे आहे ते ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना खूप उपयोगी ठरले. भूमिती आणि यांत्रिकीमधील त्यांचे हे जे काम आहे त्यांना प्रसिद्धी देऊन गेले. बाथटबमध्ये स्थानासाठी जेव्हा ते उतरले त्यावेळेस त्या स्थानासाठी म्हणजे आंघोळी करण्यासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे जे पाणी आहे ते पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला आणि ते युरेका युरेका म्हणजेच मला सापडले असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते. ओके. नाव द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. आर्किमिडीजच्या तत्वाची जी उपयुक्तता आहे, जी यूज आहे ती खूप मोठी आहे. This principle has been used in construction of ships and submarines. The instruments such as legometer, then hygrometer are based on this principle. म्हणजे पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व जे ते वापरलेले असते आणि दुग्धता मापी आणि आर्द्रता मापी ही जी उपकरणे आहेत ती याच तत्वावर आधारित आहेत. ओके. लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर. द डेन्सिटी ऑफ सबस्टान्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. आता बघा डेन्सिटी ऑफ सबस्टान्स आणि रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजेच पदार्थाची घनता आणि त्याचं साक्षेप घनता. ओके. नाव डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम हा जो आहे फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा. द SI ऑफ डेन्सिटी इज किलोग्राम m³. The property density is very useful in deciding the purity of the substance, and the relative density of a substance is expressed. Okay. Right off to the density of water, relative density is equal to density of substance upon density of water हा फॉर्म्युला आहे. Then this being a ratio of two equal physical quantities, it has no limit. Relative density of a substance is called its specific gravity. ओके. म्हणजे डेन्सिटी म्हणजेच काय तर घनता आणि याचं सूत्र काय आहे तर मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच वस्तुमान अपॉन आकारमान. ठीक आहे. घनतेचे जे एकक आहे ते SI पद्धतीत किलोग्राम किंवा m³ आहे आणि पदार्थाची शुद्धता जी आहे ती ठरताना घनता जी आहे हा गुणधर्म उपयोगी पडतो. पदार्थाची साक्षेप घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते आणि रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे साक्षेप घनता जे आहे त्याचं सूत्र काय आहे तर डेन्सिटी ऑफ सबस्टान्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता. ठीक आहे. हे समान राशींचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास एकक नाही.
ओके, साक्षेप घनतेला पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फ्रेंड्स, आपल्याला इथे खाली काही एक्झाम्पल्स आहेत, ते आपल्याला सॉल्व करून दिलेत. यातला फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. द एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर अँड वेट इज 50 N. नाव कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन दी शेल्फ. ओके, आता क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 0.25 मीटर स्क्वेअर आणि त्याचे वजन किती आहे? 50 N. ठीक आहे. आणि त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर दाब जो आहे, प्रेशर जो आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर बल अपॉन क्षेत्रफळ. ओके, मग काय असेल? याच्यात बल काय आहे? वजन किती आहे? 50 N. ठीक आहे, फोर्स 50 N. एरिया किती आहे याचा? 0.25 M स्क्वेअर. राईट. सो किती येईल आन्सर याचं? 50 अपॉन 0.25 M स्क्वेअर. याचं आन्सर आहे 200 N और M स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं फर्स्ट उदाहरण. ओके, सो फ्रेंड्स, अशी बाकीची उदाहरणंसुद्धा आहेत जिथे रिलेटिव्ह डेन्सिटीसुद्धा काढलेली आहे फॉर्म्युला यूज करून. ही सगळी उदाहरणं तुम्ही पाहून घ्या. ओके, आणि हा चॅप्टर जो आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. या चॅप्टरच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2ची लिंकसुद्धा अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे तो पाहू शकता. ठीक आहे, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.